2023 या हंगामातील कापूस आणि सोयाबीन या पीक पेरा किंवा ई पीक द्वारे ज्यांनी नोंदणी केलेली होती त्यांना सरसकट 5,000 रुपये देण्याचं घोषित केलेलं आहे। मी आपल्या सगळ्यांना विनम्रतेचं या ठिकाणी आव्हान करेन की ज्यावेळेस ई पीक पाहणीचा ॲप हा बंद पडलेला होता, समजा एखाद्या गावामध्ये 90 शेतकऱ्यांचं ई पीक द्वारे नोंदणी झाली असेल, त्या ठिकाणी 200 शेतकऱ्यांचे नावं त्या ॲप बंद पडल्यामुळे नोंदणी होऊ शकलेली नाही आणि म्हणून 200 लोक प्रत्येक गावामध्ये राहून गेलेले आहेत। त्यांची ऑफलाईन माहिती कृषी विभागाने राज्य सरकारकडे पाठवून सुद्धा सरकार कानाडोळा करत आहे, शेतकऱ्यांची त्या ठिकाणी फसवणूक करत आहे। म्हणून माझी धुळे जिल्ह्याच्या प्रशासनाला विनंती राहील की उद्या राज्याचे मंत्री महोदय आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन हे दौऱ्यावर येणार आहेत। किमान गिरीश भाऊंनी धुळे जिल्ह्यातील जे ऑफलाईन राहून गेलेले शेतकरी आहेत यांना सुद्धा ती 5,000 रुपयाची मदत ही दिली पाहिजे आणि जर गिरीश भाऊंनी हा निर्णय उद्या प्रशासनाला जाहीर केला नाही तर त्यांना आम्ही उद्याच घेराव घालू। हा सार्वजनिक विषय आहे, गरीब शेतकऱ्यांचा विषय आहे आणि जर त्या संदर्भामध्ये प्रशासन सोंग घेत आहे, प्रशासन काही करतंय असं दाखवून गरीब शेतकऱ्याची त्या ठिकाणी चेष्टा करण्याचं काम करत आहे आणि म्हणून ह्याद्वारे त्यांनी सरळ जे ऑफलाईन राहिलेले शेतकरी आहेत यांची सुद्धा माहिती मागून त्यांनाही तात्काळ ही मदत दिली।